नमस्कार. आज आपण पोह्यांचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य बघा. प्रथम तूप, 1 वाटी पोहे, आपण पोहे बनवतो त्याचे, पाऊण वाटी गूळ, अर्धा वाटी गव्हाचं पीठ, 10 ते 12 बदाम, 10 ते 12 काजू, 1 वाटी किसलेलं खोबरं, 1 चमचा खसखस, 1 चमचा तीळ. आता आपण कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये आपण आता हे खोबरं भाजून घेऊया. चांगलं लालसर होईपर्यंत असं भाजून घ्यायचं त्याला मंद आचेवर. करपायला नको म्हणून असं सारखं हलवत राहायचं. मंद आचेवर भाजून घ्यायचं खोबरं. आणि असं लालसर होत आलं की त्यामध्ये आपण तीळ टाकूया. तीळ टाकले की आपण खसखस टाकूया आणि ती पण अशा हलवून घेऊया. ते उडायला लागले की आपण हे असं खोबरं सगळं त्याच्यावरती हे करून घेऊ, मिक्स करून घेऊ, की जेणेकरून ते असं इकडे तिकडे उडू नये म्हणून. तडतडतं ना. आता आपण हे काढून घेऊया. हे सारण केलेलं काढून घेऊया. ह्याच्या कढईमध्ये आपण 2 चमचे तूप टाकलेलं. आता त्यामध्ये आपण हे काजू आणि बदाम दोन्ही आपण भाजून घेऊया. असं लालसर होईपर्यंत आपण छान यांना भाजून घेऊया. आणि भाजून झाले असे लालसर, बघा कसे लालसर झाले की मग आपण हे काढून घेऊया. आता याच उरलेल्या तुपामध्ये आपण हे वाटीवर पोहे आपण भाजून घेऊया. असे चांगले असे खुसखुशीत होईपर्यंत भाजायचे. आपण बघू शकता की ह्याचा कलर वेगळा झालेला आहे. आणि हातामध्ये घेतले की हे असे तुटतात पण बघा. पोहे चांगले असे बारीक होतात. असे भाजून घेतले की आपण बाजूला काढून घेऊया. ह्यांना भाजलेले पोहे आहेत ते छान बारीक करून घ्यायचे. चांगली बारीक पूड करून घ्यायची याची. आपण हे बघू शकता कशी बारीक पूड झालेली. एकदम बारीक पूड करायची आहे ह्याची आपण. आता आपण हे खोबरं, खसखस, तीळ, काजू, बदाम हे भाजलेलं होतं. हे आपण चांगली बारीक पूड करून घेऊया ह्याची पण. छान बारीक पूड झालेली आहे आता ह्याची पण. दोन्ही वेगवेगळं असं वाटून घ्यायचं, एकत्र करायचं नाही. मध्येच आपण 1 चमचा अजून तूप टाकलेलं आहे की आता आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. चांगलं असं बारीक आचेवरती छान भाजून घ्यायचं. हलवत राहायचं ह्याला चांगलं, जेणेकरून ते करपणार नाही. 10 ते 12 मिनटं असं मंद आचेवर छान असं त्याला ते भाजून घ्यायचं. सारखं हलवत राहायचं आहे असं, म्हणजे ते एका बाजूने असं हे होत नाही, करपत नाही आणि छान भाजतं असं. बघू शकता आपण मी कशी भाजते ते. पाहू शकता की ते थोडं पीठ असं सुक्कं होतं जरा, म्हणून मी अजून 1 चमचा तूप टाकलं. त्याच्यामुळे बघा आता छान आता भाजत आलेले बघा. ब्राऊन कलर झालाय बघा. बघा आता आपलं पीठ कसं छान भाजलेलं आहे गव्हाचं. बघा कसं मस्त झालेलं आहे बघा. असं एकदम आहे ना खव्यासारखं झालेलं आहे. बघू शकता आपण कसं असं मस्त छान भाजलं. आता आपण हे थोडं ब्राऊन गुळासारखं असं कलर यायला पाहिजे तसं भाजायचं बघा. आणि असं छान असं हे मऊ व्हायला पाहिजे सर.
आता आपण हे छान भाजून झालेलं, आता गॅस बंद करून आपण ते जर थोडंसं कोमट व्हायला ठेवूया बाजूला. पाहू शकता की आपण हे गव्हाचं पीठ भाजलेलं होतं ते कोमट झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण हे गूळ टाकूया आणि आता हे असं हलवून घेऊया, एकजीव करून घेऊया छान. गव्हाच्या पिठाचं आणि गुळाचं एकजीव झालेलं पाहू शकता आपण हे. आता त्यामध्ये आपण हे वाटण केलेलं आहे ना ह्याचं पोह्याचं आणि ड्रायफ्रूटचं, तर ते सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. आणि हे परत एकजीव करून घेऊया. काय चाललंय पाहू शकता की आपण बघा आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि छान असं एकजीव झालेलं आहे बघा. ते किती सुंदर दिसतंय बघा हे. हां, आता आपण पाहू शकता बघा त्याचे कसे छान मोदक बनलेले आहेत बघा. असं छान भरून घ्यायचं त्याला दाबून दाबून चांगलं बघा. बघा असं छान दाबून घेऊन मस्त असं हे करून घ्यायचं. असं बघा दाबून घ्यायचं, चांगलं दाबायचं असं म्हणजे मोदक तयार होईल. बघितलं ना कसं छान हे झालं, म्हणजे असं हा हे होणार नाही असं काय ते. हां बघा खूप सुंदर झालं बघा. पाहू शकता आपण अशा प्रकारे मस्त सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे बघा ह्याचा. पाहू शकता बघा ह्याचे आपण लाडूसुद्धा करू शकतो, म्हणजे एका ह्याच्यामध्ये मोदक आणि लाडू दोन्ही तयार. बघा आपण आता हा पाहू शकता किती सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे, पौष्टिक लाडू.